आजकालच्या युगामध्ये सर्वांना आवडतं की आपण छान दिसायला पाहिजे, आपली कोणी प्रशंसा करायला पाहिजे. आणि कधी कधी तर आपल्याला अचानक कोणत्या तरी समारंभाला जायचं असतं आणि आपला ते चेहरा काळवट झाला असतो किंवा क्लीन नसतो. तर अशा वेळी पटकन म्हणजे 15-20 मिनटामध्ये तुम्ही छान क्लीनअप करू शकता आणि इतका छान इन्स्टंट ग्लो आणू शकता तुमच्या चेहऱ्यावरती. तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता कोणतेही क्लीनअप सुरू होण्याच्या आधी म्हणजे काहीही आपण चेहऱ्याला क्लीन करतोय त्याच्या आधी आपला चेहरा स्वच्छ असला पाहिजे. म्हणजे काही आपलं मेकअप असेल तर ते रिमूव्ह झाला पाहिजे किंवा पण काही करत असेल तर तो पूर्ण भाग स्वच्छ असला पाहिजे आणि तेच आपण आता करणार आहोत. तर सर्वात पहिले हे केस जे चेहऱ्यावरती येतात आणि मग क्रीम केसांना लागतं, त्याच्यासाठी आपण अशा प्रकारचा बेल्ट, तुम्ही काही घेऊ शकताय, अशा प्रकारचा बेल्ट घेऊ शकता, अशाही प्रकारचा बेल्ट घेऊ शकता, काहीही घेऊ शकता. आता हे अशा प्रकारचा बेल्ट मी लावून घेतलेला आहे. म्हणजे आता ही पूर्ण केस मागे झालेले आहे. आता यानंतर सर्वात पहिले करायचं आहे आपल्याला क्लीनअप, म्हणजे चेहरा छान स्वच्छ करून घ्यायचा आहे. आता यामध्ये तुम्ही कोणतेही क्लिन्झिंग क्रीम वापरू शकता. ते मार्केटचं असेल, कोणतेही असेल ते क्लिन्झिंग क्रीम तुम्ही वापरू शकता. तर आज मी ही मेगा ग्लोची किट वापरती आहे, पण तुम्ही कोणतीही वापरू शकता तुमच्या सोयीनुसार. तर आता मी घेतलेलं आहे हे मेगा ग्लोचं क्लिन्झर. आता ही स्टेप 1 स्टेप 2 सगळ्यामध्ये लिहून आहे. आता या थोड्या अमाऊंटमध्ये मी माझ्या हातामध्ये घेणार. आता कोणतेही क्रीम लावण्याच्या आधी एक ट्रिक असते, म्हणजे एक पद्धत असते. आता तुम्ही काय करायचं, सर्वात पहिले आपले हात थोडेसे ओलसर करायचे. ठीक आहे, थोडे ओलसर झाले. आता हे ट्यूब आहे, याला मी माझ्या 2 बोटांमध्ये, ठीक आहे, क्वांटिटीमध्ये घेतलं. आता हे मधातले 2 बोट, याला मी फक्त एकमेकांना घासणार आणि माझ्या संपूर्ण चेहऱ्यावरती करणार. आता हे तुम्हाला तुमचं तेवढं प्रमाण ठरवायचं आहे. म्हणजे तुमचा भाग जर चेहऱ्याचा पूर्ण भाग कव्हर झाला असेल तर पुन्हा घ्यायची गरज नाही, नसेल झाला तर तुम्ही पुन्हा घेऊ शकता. जसं आता मी घेते, याला असं करायचं. याने काय होतं, याने पूर्ण ठराविक जागी लागत नाही, म्हणजे पूर्ण व्यवस्थित अप्लाय होतं. त्यामुळे अशा प्रकारे, आणि क्रीमचं पण वेस्ट होत नाही. ठीक आहे, आणि याला आता तुम्हाला कमीत कमी 5 मिनिट मसाज करून करून क्लिन्झिंग करायचं आहे. बऱ्याचदा आपण असं घासतो आणि बस ठेवून देतो, असं नाही. मसाज करता करता आता ती कशी करायची. आता हा भाग आहे, याला तुम्ही हे 3 बोटं 1 2 3 4 5 1 2 3 4 5 नाकाचा एरिया, हे 2 बोट 1 2 3 4 5, हे 2 बोट इथे 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 पूर्ण या भागात आणायचं. याने काय होतं ना, याने पूर्ण भागात खूप छान प्रकारे क्लिन्झिंग होतं. म्हणजे संपूर्ण भाग खूप छान प्रकारे क्लीन होतो मसाज करता करता. जोपर्यंत हा जो क्रीम आहे ही ड्राय होत नाही, म्हणजे संपूर्ण आपल्या चेहऱ्यावरती सुकली जात नाही, तोपर्यंत आपला चेहरा ड्राय होईपर्यंत तुम्हाला ही मसाज करत राहायची. आता बघा, तुम्हाला काहीच दिसत नसेल, म्हणजे हा भाग असा संपूर्ण कोरडा झालेला आहे. आता काय करायचं, आता हा भाग पूर्ण कोरडा झालेला आहे. आता तुम्हाला हे अशा प्रकारचे ना कॉटन पॅड्स मिळतात, म्हणजे स्क्वेअर शेपचे, किंवा तुम्ही मोठा मोठा बंडल आणला आणि त्याला जर स्क्वेअर बॅगमध्ये असं कट केलं तरीही चालेल, किंवा हे खूप जास्त इझी आपल्याला मिळून जातील. खूप मोठा बंडल येतो हे अशा प्रकारचा. तर हा कोरडा आहे, हे आज पडतच आहे. ठीक आहे, तर आता याला मी पाण्यामध्ये डिप केलं.
छान पिळून काढलं आणि हे असे याचे सेपरेट भाग केले. म्हणजे हे मी ओले केलेत आणि पिळून काढले चांगल्या प्रकारे, म्हणजे ज्यात पाणी नाही आहे. कारण की बऱ्याचदा ते चिपचिप आपल्याला अजिबात आवडत नाही आणि तेच मला इथे करायचं नव्हतं. आता याला काय करायचं, आता याला क्लीन करताना, आता याला शक्यतो पकडताना तुम्हाला कसं पकडायचं आहे, हा कापड आहे, याला मी माझ्या मिडल फिंगरमध्ये मध्यमामध्ये घेतला, याला या भागात हा बोट इथे आणि हा जो आहे रिंग फिंगर याला याच्या समोर अशा प्रकारे पकडला. याने ग्रीप खूप छान मिळते. आता सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, कुठे कुठे जास्त मळ असतो, आपण लिपस्टिक लावलं असेल तो भाग पुसायचा. निघालं पूर्ण, नाही एका याच्यामध्ये निघालं तर पुन्हा. ठीक आहे. आता हाच एरिया याला फोल्ड करून तुम्ही वापरू शकता. फक्त या फिंगरमध्ये असं डिप करायचं. आता कुठे असतो, जर काजळ लावलं असेल तर ते पुसायचं. ठीक आहे. आयब्रो शक्यतो आपण फेस वॉश करूनच क्लीनअप करतो, परंतु खूप एखादा स्वच्छपणा नाही निघत, म्हणजे काही मळ नाहीच निघत, त्यावेळी तुम्ही असं आणि आता तुम्ही बघू शकता बघा किती क्लीन झालेलं आहे. म्हणजे मला तुम्हाला कॅमेरामध्ये दिसते की नाही हे मला माहिती नाही जास्त, परंतु बघा पूर्ण भाग हा क्लीन झालेला आहे. म्हणजे मेकअप पण रिमूव्ह झालेलं जर केलं असेल तर, आणि स्वच्छसुद्धा झाला. आता बघा हा भाग पूर्ण ड्राय आणि प्लस क्लीन झालेला आहे. आता नंबर 2, आता यानंतरची स्टेप असते स्क्रब. आता स्क्रब हे 2 प्रकारचे असतात. एक असतं ज्याच्यामध्ये ग्रॅन्युअल्स असतात, म्हणजे जे दाणे दाणेवालं असतं ते, आणि एक असतं ज्याच्यामध्ये ग्रॅन्युअल्स नसतात, म्हणजे काहीच नसतं, एकदम जेल बेस असतो तसं. आता जर तुम्ही ग्रॅन्युअलवालं वापरत असाल तर नेक एरिया सोडायचा, नेक एरियाला करायचं नाही. कारण की ते ग्रॅन्युअल्स घासले जातात आणि मग हा एरिया लाल होतो. तर इथे नाही करायचं, या भागामध्ये संपूर्ण चेहऱ्यावरती करायचं आणि झालं. हे स्क्रब करतानाही तीच ट्रिक वापरायची, म्हणजे लावताना त्याच फॉर्मॅटमध्ये लावायचं. आता हे मेगा ग्लोचंच आहे फेस स्क्रब. तर काय करायचं, आता हा जो आहे स्क्रब हा थोडासा दाणेवाला आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणातले नाही पण आहे, थोडेसे आहे. त्यामुळे मी हा नेक एरिया नाही करणार, कारण की घासल्याने मग तो लाल होणार आणि तो मला नको आहे. आता काय करायचं, त्याच भागाने थोडासाच, ठीक आहे, हात थोडासा, म्हणजे एकदम पाण्याचा नाही केला मी. आता याला या पोर्शनमध्ये घेतलं, याला मल्सिफाय केलं, याला असं एकमेकांना घासलं आणि संपूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय केलं. आता स्क्रबला किमान 5 मिनिट तरी रेस्ट करू द्यायचा, म्हणजे त्याचे जेही पदार्थ असतो, जे घटक असतं ते आपल्या स्किनला पोहोचेपर्यंत. ठीक आहे, 5 मिनिट. तर मी याला 5 मिनिटांनी हा भाग थोडा कोरडा पडलेला असेल तर आता याला थोड्या पाण्याने आपला हात ओला करायचा, पण याच पोर्शनमध्ये पाण्याला पण हे असंच मल्सिफाय करून पूर्ण चेहऱ्याला थोडं प्रेशरने, खूप प्रेशर नाही, कारण की यामध्ये ग्रॅन्युअल्स आहे, त्यामुळे चेहरा लाल होईल, इजा होईल. तुम्ही बघताय मी कोणत्याही जास्त पाण्याचा वापर नाही केला. खूप मोठा गैरसमज असतो की पाणी खूप वापरल्याने खूप चांगल्या प्रमाणात क्लीन होतं. आता याला सेम आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, तर कसं, सेम ते जे कॉटन पॅड होते त्याला मी घेतलेलं अशा भागात आणि त्यामध्ये ग्रॅन्युअल्स होते म्हणून हे लवकर तर निघणार नाही, त्यामुळे आपल्याला कॉटन पॅडसुद्धा जास्त लागतील. त्यामुळे आपण जेव्हा डीप करतो ना तेव्हाच भरपूर बनवून ठेवायचे, म्हणजे सतत आपल्याला पाण्याचा
हात नाही टाकावं लागेल पाण्यामध्ये, कारण की यामध्ये छोटे छोटे ग्रॅन्युअल्स आहे, जे मग नंतर मसाज क्रीमच्या वेळेस आले ना की आपल्याला त्रास होतो. जोपर्यंत हे जे भाग आहे इथे दाणे जाणवत नाही तोपर्यंत क्लीन करा, कारण की तोपर्यंत आपल्याला ग्रॅन्युअल्स आपल्या चेहऱ्यावरती नको आहे. तर बघा चेहऱ्यावरती आणि खूप छान प्रमाणात क्लीन झालेलं आहे. जर थोडेफार ग्रॅन्युअल्स शिल्लक असेल ना तर या स्टेपनंतर तुमचे पूर्ण ग्रॅन्युअल्स हे रिमूव्ह होतील. आता नंबर 3, आता काय करायचं, जेव्हा आपण स्क्रब केलेलो असतो तर आपले जे छिद्र असतात ज्याला पोर्स म्हणतात ते ओपन झालेले असतात. तर याला आता आपल्याला बंद करायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये जर ते ओपन असेल तर सर्व धूळ आणि जे प्रदूषण आहे ते पूर्ण त्यात समाविष्ट होईल. तर आता काय करायचं, यानंतर आपल्याला करायचं आहे स्टीम देणं. आता स्टीमने काय होतं, आता हे पोर्स ओपन झाले, स्टीम देऊ चेहऱ्याचा जो पूर्ण भाग आहे तो नरम होईल, त्यामुळे क्रस जे पण असेल ना ते सगळे रिमूव्ह होतात. आणि ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स कसे रिमूव्ह करायचे ना ते मी तुम्हाला आता सांगते. आता तुम्ही 2 प्रकारच्या स्टीम घेऊ शकता. एक ती मशीन येते ज्याने चित्रामध्ये मी तुम्हाला दाखवेल की त्याने पण असं भाग पूर्ण चेहऱ्यावरती घ्यायचा आणि पूर्ण चेहरा छान स्टीप मिळतो. नाही तर वर्षानुवर्ष, ठीक आहे, जे आपल्या आईने आपल्याला दिलं आहे, आपल्या आजीने दिलेलं आहे, ते म्हणजे अशा प्रकारच्या भांड्यामध्ये पाणी उकळेपर्यंत गरम करायचं आणि कोणती चादर रुमाल टाकून स्टीम घ्यायची. आणि आता मी तीच करणार आहे. आता इथे माझ्या समोर आहे एका याच्यामध्ये, आणि आता मी किमान 10 किंवा 15 मिनिट मला स्टीम घ्यायची आहे, जेणेकरून हा भाग नरम होईल, मॉइस्ट होईल आणि त्यामुळे पूर्ण क्रस्ट निघायला मदत होईल. आता 10 मिनिटांनी बघा हा भाग किती ओला झाला आहे, म्हणजे वाफ छान प्रमाणात चेहऱ्यामध्ये अशी घुसली, बघू शकता. अशा प्रकारचा ओलावा तुमच्या चेहऱ्यावरती झालेला पाहिजे, म्हणजे आपण खूप छान प्रकारे स्टीम घेतलेली आहे. आणि आता या टाईमला आपल्याला आपले ब्लॅकहेड्स रिमूव्ह करायचे. आता बऱ्याचदा तुम्ही ना पार्लरमध्ये किंवा जाहिरातीमध्ये किंवा तुम्हाला पण माहिती असेल ती लांबशी एक काडी येते चित्रामध्ये, मी तुम्हाला दाखवते, त्याने ब्लॅकहेड्स रिमूव्ह करतात त्याशी घासून घासून. पण त्याने ना खूप जास्त त्रास होतो आपल्याला, ते खेचल्या जातं, ते दुखतं, असं खूप होतं. आता याच्यावर रामबाण उपाय किंवा खूप छान उपाय आणि कमी त्रास होणारा, ते म्हणजे अशा प्रकारचे गॉज पीस येतात. दिसतंय तुम्हाला? हां, आता हे कुठे मिळतात, मेडिकल शॉपमध्येही मिळतात. आता काय करायचं, तर हे बंडलच असतं आणि खूप स्वस्त असतं. इतकं मोठं बंडल 20 रुपयाचं आलं आहे. त्यामुळे आता याने तुम्हाला ब्लॅकहेड्स रिमूव्ह करायचे. आता ते कसे, ठीक आहे, याला या भागात पोर्शनमध्ये पकडलं, थोडंसं स्क्वेअर शेपमध्ये घेतलं तरी चालेल. आणि आता करायचं कसं, ठीक आहे, इथे ब्लॅकहेड्स असतात, या पोर्शनला केलं, ते पूर्ण जोर देऊन काढलं. पुन्हा मधातला पोर्शन जोर देऊन काढलं, ठीक आहे, पुन्हा इकडे जोर देऊन काढलं, पुन्हा. आता घेतलं, जोर देऊन वरच्या पोर्शनमध्ये, ठीक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या या पोर्शनला हात लावाल ना तुम्हाला नरमपणा जाणवेल. जेव्हा ब्लॅकहेड्स असते ना तेव्हा तो नरमपणा नसतो, खडबडीतपणा असतो पुन्हा निघेपर्यंत, ठीक आहे. पुन्हा कुठे आपल्याला ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स असतात तो म्हणजे हा एरिया. पुन्हा दबाव आपल्याला खूप नाही द्यायचा आहे, पण ते ओढताना खूप खिचून, म्हणजे ठीक आहे, त्रास नाही झाला पाहिजे पण ते निघाले पाहिजे. हात लावाल ना खूप नरमपणा जाणवतो. जिथे जिथे तुम्हाला वाटते की आपल्याला ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स आहे तिथे तिथे तुम्हाला हा गॉज पीस छान प्रकारे काढायचा आहे आणि रिमूव्ह करायचं आहे.
अशा प्रकारे तुम्ही ब्लॅकेट्स आणि व्हाईट हेड्स रिमूव्ह करू शकता. यानंतरची स्टेप असते नंबर 4. आता यानंतर काय आहे तर आता मसाज क्रीम. कोणतंही क्रीम, साधारण क्रीम घ्यायचं आणि लावायचं. आता मी हीच किटमधलं क्रीम वापरते. ओके, आता हे साधारणतः फेस क्रीम असं लिहून आलेलं आहे. आता याला करताना सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे ही स्टेप जर खूप छान झाली ना तर तुम्हाला 100% ग्लो येईल, रिझल्ट येईल. कोणतंही किट वापरा, कोणतंही मसाज क्रीम वापरा, कोणतंही फेशियल किट वापरा. आता करायचं काय, साधारण त्याचप्रमाणे आपल्याला मसाज क्रीम लावायचं आहे जसं आपण नेहमीच्या स्टेप वापरल्या. हात थोडेसे ओलसर करायचे, मसाज क्रीम घ्यायची, हाताला ठेवायची, मल्सिफाय करायची, घासायचं एकमेकांना आणि पूर्ण लावायचं. तुम्हाला दिसते माझा हा भाग कोरडा आहे. मी हा अजिबात ओला नाही होऊ दिला, कारण की तो चांगलंच नाही वाटत ते जर तो भाग ओला असेल. ते मग पाणी तोंडावर पडेल, होटांवरती पडेल, नाकावरती, खूप घाणेरडं दिसतं आणि वाटतं सुद्धा. बघा पूर्ण दोन्ही भागाने. ठीक आहे, तर मसाज क्रीम जास्त असली तरीही चालेल. आता आपल्याला या भागात लावायचं आहे, मानेचा हा एरिया. ठीक आहे, तर मसाज क्रीमला आपल्याला कोरडं नाही पडू द्यायचं, नाहीतर आपले हात घसरणार नाही आपल्या चेहऱ्यावरतून, मानेवरतून आणि मग त्रास होणार. आता मसाज क्रीमला असताना आपल्याला पाण्याचा वापर करावा लागतो, पण जास्त नाही. मी हा भाग कोरडा करून घेतलेला आहे, फक्त या भागात थोडंसं ओलसरपणा आहे. तर काय करायचं, सुरुवात कुठून करायची, फोरहेडपासून करायची. काय करायचं, 2 बोटं आपले मध्यमा आणि रिंग फिंगर. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. बस. आता या स्टेप तुम्हाला 3दा करायचे आहे. एक स्टेप झाली, 5 लाईन आपण बघितल्या आणि आता पुन्हा त्याच 5 भाग पुन्हा 3दा. ठीक आहे, आता काय करायचं, आता यायचं आपल्या गालावरती. ठीक आहे, गालावरती कसं सेम 3 भाग घ्यायचे. हा असा गेला, हा असा गेला. ही अशी नेली की लगेच इथे पकडायचं, सोडायचं नाही. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 5 वेळा करू शकता, 3 वेळा करू शकता. पुन्हा इथे ठीक आहे. आता आपल्याला यायचं आहे या पोर्शनमध्ये. आता इथे कसं, ठीक आहे, हा एकच फिंगर. ठीक आहे, जमलं. इथे कसं, आपल्या बोटांमध्ये ना दबाव असला पाहिजे. खूप जोर नाही लावायचं, पण प्रेशर असलं पाहिजे. आणि जेव्हा प्रेशर असताना आपला खांदा दुखतो, म्हणजे राईट प्रेशर आलेलं आहे. ठीक आहे, पुन्हा आता नाकाचा एरिया कसा घ्यायचा. ठीक आहे, फिंगर इथे. ठीक आहे, डोळ्याचा एरिया कसा घ्यायचा. डोळे खूप नाजूक असतात, दबाव द्यायचा नाही, फक्त या बोटाने. ठीक आहे, काय केलं मी, सर्क्युलर. 1 2 3 राउंड. 1 2 3 राउंड. सेम 3-4 वेळा करायचं, समजलं. आता आपली मान. ठीक आहे, मानेला 3 बोटांनी. 1 2 3 4 5. 1 2
3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 3 वेळा करायचं. ठीक आहे. या पोर्शनमध्ये झालं. पूर्ण चेहरा कवर झाला नाही झाला, स्टेप करत राहायच्या. पुन्हा या स्टेप एक एक स्टेप तुम्हाला 3दा करायची आहे. 5 भाग असेल 3दा करायच्या, 3दा करायच्या, अशा करून तुम्हाला मसाज करायची आहे. आता संपूर्ण चेहरा जेव्हा झाला, हा भाग असा पूर्ण गोल घेऊन नाकाच्या पोर्शनमध्ये काढायचा. कसा केला मी? इथून आली 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 गेली, क्रॉस केलं. ठीक आहे. क्रॉस घेऊन हा एरिया या नाकात आणला, हा एरिया इथे आणला आणि असं. इतकं छान फील होतं ना याने, खूपच छान. मसाज तर मसाज आणि खूप छान फील होतं ते बघा. जर आपला काही भाग शिळा असेल किंवा आपल्याला काही फेकायचं आपण डस्टबिनमध्ये टाकतो, म्हणजे जो भाग आपला उपयोगी नाही, खराब झालेला आहे, तसंच आपल्या चेहऱ्याचं डस्टबिन असतं हा भाग. हा कानाचा हा एरिया, हा कानाचा हा एरिया. त्यामुळे पूर्ण इथे आणायचं, हे इथे जाऊ द्यायचं सगळं. हा भाग पूर्ण इथे आणायचा. इथे आपलं समजायचं चेहऱ्याचं डस्टबिन आहे. त्यामुळे इथं, आणि जर हा पोर्शन आहे ते इथे आहे तर पूर्ण इथे. मसाज तुम्ही जितके चांगले कराल ना, तितकं तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि चेहऱ्याला आकार येतो. त्यामुळे मसाज चांगले असू द्या. बाकी तुम्ही किती महाग वापरत असाल, क्रीम काही वापरत असाल, पण जर तुमच्या स्टेप चांगल्या नसेल, तुम्ही जोर देऊन नसाल करत, तर हे शक्य नाही. तर बघा, पूर्ण क्रीमनं असं कोरडं झालं पाहिजे. थोडंसं तुम्हाला वाटतं आपला हात घसरत नाही आहे, पाणी घ्या. पाणी फक्त असं वन्सिफाय करा आणि पुन्हा चालू करा. पाणी घ्या, पुन्हा वन्सिफाय करा. परंतु बिना कोरड्यापणाच्या जागी मसाज करू नका, कारण की मग हातच जर आपला ग्लाईड नसेल होत तर त्याला काही अर्थ नाही. कारण की मग हात नाही ग्लाईड झाला आणि तुम्ही कोरड्याने फिरवत असाल तर ही स्किन लाल होईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या स्टेप करून मसाज करू शकता. आता या मसाज क्रीमला तुम्हाला पुसायचं सुद्धा असतं. तर आता सेम कोणत्या प्रोसेसनी? सेम त्याच प्रोसेसनी कॉटन पॅड घ्यायचं, पूर्ण काढायचं. आणि जर तुम्हाला मसाज क्रीम नाही काढायचं किंवा नाहीच तुम्हाला किंवा ते पूर्ण कोरडंपणा झालेला, तर तुम्ही डायरेक्ट पॅक लावला तरीही चालेल. नंबर 5, आता आपल्याला करायचं आहे पॅक लावायचं आहे. कोणताही पॅक लावायचा. बरं, पॅक घेतलं मी. ठीक आहे. याला तुमच्या कोणत्याही बाउल्समध्ये सर्वात पहिले टाकून घ्या. ठीक आहे. आता याला अप्लाय करताना अशा प्रकारचा फॅन ब्रश येतो, चपटा आहे, दिसते. याने खूप छान प्रकारे पॅक लावला जातो. थोडा याला मी ओलसर केलेला, जिथे तुम्ही पॅक काढलेला आहे तिथे याला जाऊ द्यायचं. पॅकला कधी पण ना थोडंसं मिक्स करायचं. ठीक आहे. ट्यूबमधून काढलं असेल तरी सुद्धा दिसते. सुरुवात करायची या पोर्शनने. ब्रशला उचलायचंच नाही. ठीक आहे. ब्रशला न उचलता आपण पॅक लावायचा. खूप जास्त लागला आहे किंवा पॅक वाया गेला आहे असंही झालं नाही आहे. तर याला किमान आपल्याला 15 मिनिट ठेवायचं आहे. 15 मिनिटांना आपण याला वॉश करू आणि त्यानंतर भेटू. 15 मिनिटांनी हा पॅक जेव्हा सुकेल तेव्हा अशा प्रकारच्याच कॉटन पॅडने ओलं करू. ठीक आहे. बऱ्याचदा क्रीम ना खूप सुकलेलं असतं, तर काय करायचं, हे जे गरम थंड आपण ओलं करतो ना त्याने पटकन निघतो. आणि यानंतर आता तुम्ही धुवून घ्या. आता बघा, इतका छान ग्लो आलेला आहे आणि बघा पूर्ण चेहरा क्लीन झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी क्लीनअप करू शकता. एक किट आणायची आहे, फक्त स्टेप तुम्हाला चांगल्या करायच्या, बाकी काही नाही. अशा प्रकारे तुम्ही
छान क्लीनअप करू शकता आणि मग कोणत्या समारंभाला जाऊ शकता. तर आय होप तुम्हाला ह्या स्टेप आवडल्या असतील. कसं अप्लाय करायचं, कसं लावायचं, किती प्रमाणात असायला पाहिजे, हे जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.